नमस्कार मित्रांनो. कन्हेरी मठातल्या या सुंदर सकाळच्या वातावरणात मी हा ब्लॉग करतोय. मी गेले एक दिवस झालं या कन्हेरी मठात मुक्कामास आहे. संपूर्ण मठ फिरून पाहिला. जबरदस्त अनुभव होता. आदर्श ग्रामजीवन कसं असतं, म्हणजे त्यावेळी कसे असेल, याचं अतिशय डिटेल्ड यांनी वर्णन दिलेलं आहे. साधारण 2-3 हजाराच्या वरती तर स्टॅच्यूज असतील. गावातले सण, उत्सव, गावातली विविध बलुतेदार, सहबलुतेदार, त्यांचे व्यवसाय, त्यांचं जीवन, राहणीमान, त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद त्या मूर्त्यांमध्ये तंतोतंत उतरवलेला आहे. आणि बघण्यासाठी, शिकण्यासाठी खूप काही आहे. विशेष म्हणजे बच्चे कंपन्यांची तर खूप मजा आहे. बच्चे कंपन्यांसाठी अमेझिंग पार्क्स आहेत, म्युझियम आहे, भूलभुलैया आहे, भूत बंगला, हॉरर शो आहे आणि विशेष म्हणजे मला जास्त अमेझिंग वाटलं 7D सिनेमा आणि तारांगण. हे तारांगण तर पुण्यातल्या तारांगणपेक्षाही चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही हा परिसर बघताना तुम्ही अजिबात कंटाळणार नाही. भले हा परिसर खूप मोठा आहे. इथे गार्डनमध्ये इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत, की तुम्ही बघून थकून जाल अक्षरशः, की एवढी जैवविविधता आहे आपल्याकडे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ती मेंटेन केलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथे 7व्या शतकातलं प्राचीन शिवमंदिर आहे. त्याच कालखंडामध्ये मठाचे म्हणजे काडसिद्धेश्वर महाराज यांनी इथे वास्तव्य केलं आणि हा मठ पुढे उदयास आला, फोफावला. साधारण 1300 एकर मठाची जमीन आहे आणि हा मठ असं विस्तीर्ण पसरलेला आहे. इथे हॉस्पिटल्स आहेत, गुरुकुल्स आहेत, शाळा आहेत, बरेचसे सामाजिक उपक्रम आहेत. माझ्या मते तुम्ही इथे येऊन एक दिवस स्पेंड केला पाहिजे. तुम्हाला नक्की आवडेल. चलो, भेटूया पुढच्या प्रवासात.